नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, 15 जानेवारीपासून पीक विम्याचं वाटप होईल. पासून ते अक्षरशः जून महिना येतोय, अजूनही खूप जिल्हे पीक विम्यापासून वंचित आहेत. राज्य सरकार असो, विमा कंपनी असो, यांच्या माध्यमातून जी कॅल्क्युलेशनची प्रक्रिया होती ती नोव्हेंबर-डिसेंबरच्या प्रोसेसमध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं. स्वतः माननीय देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलेलं होतं की पुढील 2 महिन्यामध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण होऊन 15 जानेवारीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होईल, असं स्वतः त्यांनी सांगितलेलं होतं. 14 हजार कोटी रुपयाची आश्वासनं लोकसभेतून दिली गेली आणि शेतकरी मित्रांनो, अजूनही खूप जिल्ह्यामध्ये 1 रुपयाचं पीक विम्याचं वाटप झालेलं नाही. त्यात धाराशिव जिल्हा असो, लातूर जिल्हा असो, बीड जिल्हा असो, यवतमाळ जिल्हा असो, जालना जिल्ह्यातला प्रश्न असो, खूप जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात अजून 1 रुपयाही आलेला नाही आहे. राज्यामध्ये सर्वात मोठी अतिवृष्टी खरीप हंगाम 2025मध्ये झालेली आहे आणि त्या एवढी मोठी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांना पीक विमा देण्यामध्ये टाळाटाळ केली जाते आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर किती येतोय? नांदेडसारख्या एका जिल्ह्याला भरपूर पैसे देऊन फक्त एका जिल्ह्याचा गाजावाजा करून इतर जिल्ह्यांना टाळण्याचा प्रकार चालला आहे का, असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासाठी वाटपाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा आज पाहायला गेला तर धाराशिव जिल्हा असो, यवतमाळ जिल्हा असो, बीड जिल्हा असो, खूप भयानक नुकसान होऊन हीच 3 जिल्हे मागं का ठेवण्यात आले. 2 ते 3 दिवसामध्ये पीक विम्याच्या प्रतीक्षा होईल, 2 ते 3 दिवसामध्ये प्रोसेस पूर्ण होईल असं सांगण्यात आलं, परंतु काहीही झालेलं नाही आहे मित्रांनो. धाराशिवसारख्या जिल्ह्यामध्ये इतका भयंकर अतिवृष्टी झाली, बीड जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये भयंकर अतिवृष्टी झाली, लातूरसारखे जिल्ह्यातील शेतकरी प्रतीक्षा करत आहेत पीक विम्याची. मग किती दिवस अजून शेतकऱ्यांनी वाट पाहायची, असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये गुंतलेले कृषी सचिव आता सुट्टीवर आलेले असतील. आता विषय संपलेला असेल, निवडणुका लागल्या, मुख्यमंत्र्याची शपथ झाली. मग अजून ही बैठक कधी होणार आणि बैठकीचा निर्णय कधी येणार? किती दिवस शेतकऱ्यांनी वाट पाहायची, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. प्रशासन याबाबत जागरूक होणार का? लोकप्रतिनिधी याबाबत जागरूक होणार का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खरीप 2025चा पीक विमा शेतकरी मित्रांनो, धाराशिव असो, लातूर असो, बीड जिल्ह्याचा खूप किचकट विषय होत चाललेला आहे. कुणीही लक्ष द्यायला तयार नाही, कुणी विचारायला तयार नाही. शेतकरी शांत, लोकप्रतिनिधी शांत, सर्व शांत. असं शांत राहून शेतकऱ्यांचा पीक विमा गिळंकर केला जाईल का, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर येऊ शकते. शेतकरी मित्रांनो, आज खूप भयानक परिस्थिती आहे. आता फक्त 1 महिनाभर शेतकऱ्यांना राहिला आहे. त्यात शेतकऱ्याची पेरणी आहे, शेतकऱ्यांनी शेती नीट करणे आहे, अल निनोचा प्रभाव सांगितला जातो आहे. या सर्व गोष्टी सांगितल्या जात असतानासुद्धा शेतकऱ्यांना मदत करताना हा प्रश्न का विचारात घेतला जात नाही आहे? शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा असतानाही पीक विमा कधी उशीर झालेला नाही, परंतु यावर्षी शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातील पैसे टाकून पीक विमा भरलेला आहे, तरीही या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होत नाही आहे. मग प्रशासन अजून किती दिवस शेतकऱ्यांना वाट पाहायला लावते? धाराशिवसारख्या जिल्ह्याचा खरीप हंगाम 2020चा पीक विमा आहे. लातूरसारख्या जिल्ह्याचा 2025 असो, बीड जिल्ह्यासारखा असो, यवतमाळ जिल्ह्यासारख्या जालन्यातील परिस्थिती खूप भयानक आहे, बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती खूप भयानक आहे. मग नेमका शेतकऱ्यांना, कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा पडतो आहे आणि तो व्यवस्थित पडतो आहे? खूप शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन 0 दाखवलं जात आहे, शेतकऱ्यांना रकमा कमी दाखवल्या जात आहेत. याबाबत कुणीही आवाज उठवलेला नाही, कोणी विचारलेलं नाही, पाचारलेलं नाही. आहे तीच परिस्थिती आहे. फक्त आता वेळ काढू करणे, विषय पुढे ढकलत नेणे आणि शेतकऱ्यांचा हा पीक विमा गिळंकर करण्याचा प्रकार सध्या दिसला जातोय. खरीप हंगाम 2024मध्ये 3,500 कोटी रुपयाचा पीक विमा मिळाला. 2900, 3,000, 3100, 3200, 3300 कोटी असे वाढत प्रत्येक टप्प्यानं पैसे वाढले गेले. परंतु आता फक्त 1200 ते 1300 कोटी रुपयाचा पीक विमा खरीप हंगाम 2025मध्ये दाखवला जातोय आणि तोही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत नाही आहे. शेतकरी मित्रांनो, थोडा विचार करा. गेल्या वर्षी जो पीक विमा होता शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांचे आकडे पहा, खूप चांगले पैसे शेतकऱ्यांना पडलेले आहेत. आता काही जिल्ह्यामध्ये पडलेले नसतील, पण चांगली रक्कम होती. परंतु यावाईज जर आपण जिल्हावाईज जर याद्या बघितल्या तर छत्रपती संभाजीनगर असो, सोलापूर जिल्हा असो, खूप जिल्ह्यामध्ये 1 कोट, 2 कोट, 6 कोट, 7 कोट
त्या पीक विम्यानं काहीही होणार नाही आहे. त्यातले खूप शेतकरी नो क्लेम झिरो दाखवलं जात आहे, त्या शेतकऱ्यांना पीक विमा नाही. खूप जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे, त्या जिल्ह्यातील खूप कॅल्क्युलेशन जिल्ह्याचं अजून काही झालेलं नाही आहे. रकमा कॅल्क्युलेशन करून रकमा झिरो दाखवल्या जात आहेत. त्याचंही स्पष्टीकरण दिलं जात नाही की ज्या शेतकऱ्यांना झिरो दाखवलं जात आहे त्या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की पीक विमा भविष्यात मिळेल की नाही. शेतकरी मित्रांनो, शेतकरी खूप शासनाच्या योजनाकडे पाठ फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षीच कमीत कमी 70% लोकांनी 50 ते 60% ते 70% शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. का पीक विमा भरला? तर राज्य शासनाचा असा पीक विमा व्यवस्थित येत नसल्यामुळे खूप शेतकऱ्यांनी पैसे भरून पीक विमा भरलाच नाही आहे. आता सध्या महा-डी-बी-टीच्या माध्यमातून खूप शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये सोयाबीन बियाणं देण्याची मोहीम सध्या चालू आहे, परंतु खूप शेतकऱ्यांनी याही योजनेकडे पाठ फिरवलेली आहे. 15 तारखेपर्यंत मुदत आहे, पण खूप शेतकऱ्यांचे अर्ज कमी आलेले आहेत. शेतकऱ्यांना अपेक्षाच राहिलेल्या नाहीत की राज्य सरकारकडून आपण मागणी करावी आणि राज्य सरकार द्यावं. कारण राज्य सरकारवरला, प्रशासनावरला, विमा कंपनीवरला शेतकऱ्यावरला विश्वास उडत चाललेला आहे. याकडे कुठेतरी प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण शेतकरी जगला तर सर्व गोष्टी शाबूत आहेत. आज आपण जी परिस्थिती शेतकऱ्यावर आणताय ती खूप भयानक आहे. आज अशी जर परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यावर अशी वेळ येईल, कारण शेतकऱ्यांना एकतर शेतामध्ये जे घातलेला आहे तो लागवडसुद्धा सध्या निघत नाही आहे. मजुराला वाटप करणे, नांगरणी करणे, डोंगरणी करणे, खत आणणे, बी आणणे, त्यातून उरलेला माल आडतीला घालणे, तिथं आडत कटाई करून जे उरतं त्यातही शेतकऱ्यांना काहीही राहत नाही आहे. तुम्ही स्वतः शेतकरी, प्रशासनानं स्वतः शेती करून पहा. अपेक्षा शेतकऱ्यांना फक्त पीक विम्याची आणि अनुदानाची असते आणि त्याच अनुदानावर आणि पीक विम्यावर शेतकरी आनंदी असतो. पण तेही पैसे जर तुम्ही आज आडमुठेपणानं जर बांधून ठेवलेत, नाही दिलेत, तर अक्षरशः शेतकऱ्यांना अजून जर काही दिवस असे गेले तर शेतकऱ्यांना शेती विकायची वेळ येऊ शकते. शेतकऱ्याला शेती भाडेपट्टे पद्धतीवर द्यायची वेळ येऊ शकते आणि हे जर प्रशासनाला पाहिजे असेल तर मग तुम्ही कोणता हेतू साध्य करताय अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. आज धाराशिव जिल्ह्यामध्ये किती दिवस झालं? खूप दिवस झाले. आज 2020चा पीक विमा खूप दिवसापासून कोर्टामध्ये प्रलंबित आहे. आता 2025चाही पीक विमा अजून या पीक कापणीच्या प्रयोगामध्ये प्रलंबित आहे. 17,000 17,500ची स्वप्न खूप शेतकऱ्यांना दाखवली गेली, परंतु प्रत्यक्षात अजून कॅल्क्युलेशन जर नसेल, अहो जून आला, पेरणी आली, खरीप हंगाम 2026 सुरू झालं, तरीही तुम्ही खरीप हंगाम 2025ची पीक विम्याचे पैसे देत नाहीत. हे नेमकं चाललंय काय? आज शेतकरी आपलं काही चलत नाही म्हणून शांत बसतो, परंतु प्रशासन असो, लोकप्रतिनिधी असो यांनी व्यवस्थितपणे या गोष्टीचा कुठेतरी निपटारा लावणं गरजेचं आहे. अन्यथा शेतकऱ्यावर ही परिस्थिती निसर्गाने जरी उडवलेली असली आसमानाने, तरी सुलतानीने तुम्ही उडवू नका. प्रशासनानं या गोष्टी गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. कारण अशा गोष्टी आज जर सरकारी नोकरदाराची पगार जर तटली 1 महिना तर त्या किती आटापेटा केला जातो, त्याच्यासाठी निधी मंजूर केला जातो. शक्तिपीठ मार्गासाठी भरपूर निधी मंजूर केला जात आहे. मग या बळीराजासाठी, शेतकऱ्यासाठी राज्य शासन इतकं शांत धोरण का वागतंय असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. प्रशासनानं या गोष्टीची दखल घ्या. खूप दिवस झाले, आता खूप थोडा वेळ राहिला आहे. जर मोक्याला पैसे नाही मिळाले शेतकऱ्यांना तर त्या पैशाचा काहीही उपयोग होणार नाही. आज लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील कॅल्क्युलेशनचा पत्ता नाही. जर कॅल्क्युलेशन सुरू झालं, आज विमा कंपनीनं असो, सुनावणी जर झाली, बैठक झाली, याच्यामध्ये जर निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने लागला तर ती सुनावणी लागला तर परत कॅल्क्युलेशन व्हायला कमीत कमी 8 ते 15 दिवस जाऊ शकतात. 8 ते 15 दिवसानं कॅल्क्युलेशन होऊन ती रक्कम यायला पुढील 8 ते 10 दिवस लागू शकतात. त्यामुळे ही सध्या वेळ आहे, लवकरात लवकर निर्णय घ्या. अन्यथा धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अक्षरशः पेरणीसाठी 1 रुपया नाही. त्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या आधारावर आज ते शेतीची नांगरणी करतात. अक्षरशः शेतकरी मित्रांनो, यावर्षी शेती इतक्या अडचणीत आहे, कारण खरीप गेल्यामुळं, त्यात पीक विमा न मिळाल्यामुळं अक्षरशः खूप शेतकऱ्यांनी आशाला तशी रानं ठेवलेली आहेत. अजून रानच नीट केलेली नाहीत. हवामान अंदाज तर सांगतोय की पुढील काही दिवसामध्ये पावसाला सुरुवात होईल. जर शेतकऱ्याची रानच नीट नसतील तर पाऊस येऊनही उपयोग काय? त्या शेतकऱ्याला बी भरणा करण्यासाठी पैसेच नसतील तर पाऊस येऊनही उपयोग काय? त्यामुळं प्रशासनानं
या गोष्टी गांभीर्यानं घ्यावे. खूप झाला, आता खूप उशीर झाला. काही गोष्टी पुढे केल्यामुळं काही गोष्टी मागं पडत आहेत. याचा विचार राज्य सरकारनं करावा. माननीय कृषी मंत्र्यांनी तातडीनं याबाबत निर्णय घ्यावा. धाराशिव असो, लातूर असो, बीड जिल्ह्यातील शेतकरी असो, यवतमाळ जिल्हा असो, जालना जिल्हा असो, ज्या ज्या शेतकऱ्याचा पीक विमा खरंच तो शेतकऱ्याचा मंजूर झालेला असेल आणि प्रशासन असो, विमा कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे जर हा पीक विमा अडकलेला असेल, तर तात्काळ त्याबाबत कारवाई करून त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करा. अन्यथा शेतकऱ्यांना इतके भयानक दिवस येणार आहेत. कारण कर्जमाफीला लेट, पीक विम्याला लेट, अनुदानाला लेट, कुठल्याच गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळत नाही आहे. परंतु मदत करण्याची वेळ आता फक्त तुम्हाला 15 ते 20 दिवस राहिलेली आहे. आणि याच 15 ते 20 दिवसामध्ये या शेतकऱ्यांना मदत करा. कारण ही जर मदत तुम्ही ह्या वेळेला केलीत, तर त्या शेतकऱ्यांना 4 पैसे येऊन आज तो शेत दुरुस्त करून बी भरणा करू शकेल आणि पेरणी करू शकेल. अक्षरशः शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ येऊ शकते. लवकरात लवकर खरीप हंगाम 2025चा पीक विमा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अडकलेला आहे, त्याबाबत योग्य तो निर्णय राज्य शासनाने घेऊन त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करा. खूप भयानक परिस्थिती आहे. प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करावं. अन्यथा शेतकरी पूर्णपणे कोलमडून जाईल आणि शेतकरी आत्महत्येला कवटाळेल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत, प्रशासनापर्यंत जाऊ द्या, जेणेकरून राज्य शासन याबाबत लवकरात लवकर निर्णय घेईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.